गोंधळ आणि गर्दीतून बाहेर पडत आत्मविश्वासाने ॲन्सर रायटिंग करून अधिकारी बनायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. थंबनेल पाहून तुम्ही व्हिडिओ पाहण्याचा डिसिजन घेतलात. विश्वास ठेवा, मी तुमचा डिसिजन वायफळ जाऊ देणार नाही. मला माहिती आहे तुमच्यापैकी अनेक जण उत्तर लिखाणासाठी संघर्ष करत आहेत. काहींना कळत नाही की कशी सुरुवात करावी, काय लिहावं. काहींना पटपट उत्तरे सुचत नाही आहेत किंवा ज्यांना उत्तरे सुचतात किंवा लिहिता देखील येतात त्यांना गुण मिळत नाहीत. अशा सर्वांनी हा व्हिडिओ आवर्जून पहा. मी तुम्हाला UPSCचा एक PYQ घेऊन कशा पद्धतीने विचार करता येईल हे मी तुम्हाला या ठिकाणी टीच करणार आहे. कारण की बघा, ॲन्सर रायटिंगमध्ये 2 कॉम्पोनंट आहेत. एक एक थिंक फास्ट आणि राईट फास्ट. ओके. जर का बघा, आपलं थिंकिंगच जर का फास्ट नसेल तर आपल्याला रायटिंग देखील फास्ट कशा पद्धतीनं करता येईल. ओके, हा देखील एक प्रश्न काय आहे, विचार करण्यासारखा आहे. मी या ठिकाणी बघा तुम्हाला असं काही एक अलादीनची जादूची छडी देणार नाही आहे की जी की तुम्ही वापरलात आणि तुम्हाला ॲन्सर रायटिंग आज रात्रीपासूनच समजेल. ठीक आहे, असं होणार नाही. जस्ट मी तुम्हाला एक फ्रेमवर्क देणार आहे. ज्या फ्रेमवर्कने तुम्ही जर का विचार केलात ना, मी लिटरली तुम्हाला सांगतो ॲन्सर रायटिंग ही खूप इझी बनवून जाईल. ओके, तर चला पाहूया की UPSCचा PYQ घेऊन आपण पाहूया की कशा पद्धतीनं आपल्याला विचार करता येईल. बघा, प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, मेन्शन, मी महत्त्वाच्या कीवर्ड्सना हायलाईट करत आहे. ठीक आहे, मेन्शन द इम्पॉर्टन्स ऑफ पंचायत. पहिली डिमांड आपली काय आहे, पंचायतीचं महत्त्व नमूद करायचं आहे. ठीक आहे, ही पहिली डिमांड झाली, मी त्याला हायलाईट केलं. ठीक आहे. सेकंड, व्हॉट आर द फायनान्शियल चॅलेंजेस फेस्ड बाय पंचायत. ही दुसरी डिमांड आहे की पंचायतीसमोरील वित्तीय समस्या काय आहेत, ही दुसरी डिमांड. ठीक आहे. तिसरी डिमांड, सोर्स फ्रॉम वेअर कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम, म्हणजे ही वित्तीय समस्या कशा पद्धतीनं सोडवू शकतो, हे आपल्याला तिसरी डिमांड या ठिकाणी केलेली आहे. बघा, महत्त्वाच्या कीवर्ड्सना हायलाईट केल्यामुळे काय होईल माहिती आहे का, की क्वेश्चनचे सर्व डिमांड आपल्याला ॲड्रेस करता येतील. ओके, कारण की जर का समजा प्रश्न जर का 15 मार्काला असेल, ओके, तर यातील प्रत्येक डिमांडला 5 मार्क आहे. ओके, महत्त्वाच्या कीवर्ड्सला हायलाईट केल्यामुळं एकसुद्धा डिमांड आपली काय होणार नाही, मिस होणार नाही. तर मी तुम्हाला सांगतो बघा कशा पद्धतीनं. आता बघा, इथून पुढचा एक अनेक शब्द व्यवस्थित ऐकत चला. ओके, तुम्हाला खूप जास्त क्लॅरिटी मिळणार आहे. बघा, पहिली डिमांड काय आहे की पंचायतीचं महत्त्व आपल्याला मेन्शन करायचं आहे. बघा, एक्झामिनरला जे आहे ना, एक्झामिनरला लांबलचक विस्कळीत पॅसेजेस नको आहेत, तर त्याला स्ट्रक्चरली लिहिलेलं ॲन्सर हवं आहे. हे स्ट्रक्चरली ॲन्सर कसं लिहिता येईल, तर बघा, पंचायतीचं महत्त्व आपल्याला मेन्शन करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला लेवल अप्रोचने जर का तुम्ही विचार केलात ना, तर अनेक पॉईंट तुम्हाला सुचणार आहेत. ओके, आता कसं बघा, एक बघा पंचायतीचं महत्त्व, एक बघा पंचायत कोणी बनवलेली आहे, गव्हर्नमेंटने, बरोबर आहे ना, शासनाने. आणि कोणासाठी बनवलेली आहे, लोकांसाठी, बरोबर. मग बघा, गव्हर्नमेंटने बनवलेली असेल तर पंचायतीचं गव्हर्नमेंटला काहीतरी फायदा असेल ना, बरोबर. आणि लोकांसाठी बनवलेले असेल तर लोकांसाठी काहीतरी फायदा असेल. म्हणूनच बघा की या लेवलला जर का तुम्ही विचार केलात ना की पंचायतीचं गव्हर्नमेंटला काय फायदा आहे आणि दुसरी गोष्ट पंचायतीचं लोकांना काय फायदा आहे, तर अनेक पॉईंट तुम्हाला सुचणार आहेत. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंचायत राज व्यवस्थेचं महत्त्व, लोकांसाठी महत्त्व, आणि दुसऱ्या स्लाईडमध्ये आपण काय केले, शासनासाठी महत्त्व. म्हणजे या लेवलला जाऊन आपण काय केलेला आहे, विचार केलेला आहे. ठीक आहे, ही तर झाली. बघा, मी तुम्हाला या ठिकाणी जस्ट सांगत आहे की कशा पद्धतीने तुम्ही विचार करू शकता. इन डिटेल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणारच आहे. ठीक आहे. ओके, दुसरी डिमांड काय आपली की पंचायत समोर काय काय वित्तीय समस्या आहेत. ओके, वित्तीय समस्या आहेत. आता या ठिकाणी बघा की जर का तुम्ही स्टार्ट टू एंड अप्रोचचा वापर केलात ना, अगेन तुम्हाला बरेच पॉईंट सुचणार आहेत. आता स्टार्ट टू एंड अप्रोचमध्ये आपण काय करतो बघा, की एखाद्या गोष्टीची सुरुवात कशी होते, ओके, त्यानंतर काय होतं आणि त्याचा शेवट कसा होतो हे आपण पाहतो. आता बघा, यामध्ये स्टार्ट टू एंड अप्रोच कसा वापरता येईल, तर बघा, आपल्याला पंचायतीचे वित्तीय समस्या लिहायचे आहेत, बरोबर. मग आता मला सांगा, पंचायतीला वित्त कोण देते, गव्हर्नमेंट देते, बरोबर आहे. ही पंचायत आहे, पंचायतीला वित्त गव्हर्नमेंट देते, पण गव्हर्नमेंटला शिफारस जी आहे तर ते कोण करते, फायनान्स कमिशन करते. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी स्टार्ट टू एंड अप्रोच समजतोय का बघा, की फायनान्स कमिशन काय करणार आहे, गव्हर्नमेंटला शिफारस करणार आहे आणि मग गव्हर्नमेंट पंचायतीला निधी पुरवणार आहे. मग आता बघा, पंचायतीसमोरील वित्तीय समस्या आपल्याला लिहायची असतील तर मी काय करणार की पंचायतीच्या स्वतःच्या काय वित्तीय समस्या आहेत
ठीक आहे. मग गव्हर्नमेंट लेवलला काय समस्या आहेत आणि मग फायनान्स कमिशन या लेवलला काय समस्या आहेत. फार तर फार तुम्ही काय करू शकता बघा, की हे जे 2 पॉईंट आहेत, ओके, कोणते 2 पॉईंट, तर बघा हे फायनान्स कमिशन आणि गव्हर्नमेंट यांना एकत्र करून शासन स्तरावर काय समस्या आहेत हे तुम्ही लिहू शकता. आणि दुसरं या ठिकाणी डायमेन्शन जनरेट करू शकता की पंचायत इटसेल्फ त्याच्या काय वित्तीय समस्या आहेत. ओके, पाहूया, मी तुम्हाला स्लाईड दाखवतो बघा. या ठिकाणी आपण काय केले, पंचायत समोरील वित्तीय समस्या, एक पंचायत स्तरावरील काय आहेत आणि दुसरी शासन स्तरावर काय आहेत. मग या शासन स्तरावर आपण गव्हर्नमेंटचा देखील विचार केलेला आहे आणि फायनान्स कमिशनचा देखील विचार केलेला आहे. ओके, लक्षात येते का बघा, की जस्ट मी तुम्हाला कसा विचार करू शकतो हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. ओके, थोडंसं तुम्ही वेट देखील करा, आपण पूर्ण म्हणजे ॲन्सर देखील आपण पाहणारच आहे. आणि क्वेश्चनची तिसरी डिमांड काय होती आपली, की या वित्तीय समस्या सोडवण्यासाठी म्हणजे कशा पद्धतीने या वित्तीय समस्या सोडवल्या जाऊ शकतात. आता बघा, तुम्ही अगेन काय करा, वेगवेगळ्या लेवलला विचार करा, वेगवेगळ्या लेवलला. जसं की फॉर एक्झाम्पल, पंचायतीच्या वित्तीय समस्या सोडवण्यासाठी पंचायत स्वतः काय करू शकते. ओके, पंचायत स्वतः काय करू शकते. अगेन सेकंड लेवलला नागरिक काय करू शकतात, या लेवलला विचार करा. तिसऱ्या लेवलला खाजगी लोक म्हणजे कंपनी वगैरे असते बघा, कंपन्या असतात, NGO असतील, हे काय करू शकतात, या लेवलला विचार करा. आणि चौथी लेवल सरकार काय करू शकते, या लेवलला काय करा, विचार करा. इन डिटेलमध्ये आपण पाहणारच आहे. जस्ट मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिला की हा प्रश्न कशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, टॅकल करू शकतो. तर चला आपण पाहूया, जेणेकरून आपल्याला अजून जास्त क्लॅरिटी मिळेल. बघा, पहिल्या स्लाईडवर येऊ आपण. ओके, एक सेकंड वेट करा. ओके, ठीक आहे. इंट्रो कशी केली जाऊ शकते, तर इंट्रो लिहिण्याचे वेगवेगळे टाईप्स हे मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर का तुम्ही पाहिलेले नसतील तर ते पाहून घ्या. या ठिकाणी बघा की मी याला हिस्टॉरिकल कंटेक्स्ट या ठिकाणी लिहितो, की पंचायत राजचा काय ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. जसे की बघा, पंचायत राज व्यवस्था ही भारतातील ग्रामीण स्वराज्य संस्थांची त्रिस्तरीय रचना आहे. बरोबर ना, 3 स्तर आहेत. आपण पाहतो बघा, ग्रामपंचायत आहे, त्याच्यावर पंचायत समिती आहे, त्याच्यावर ZP ज्याला आपण जिल्हा परिषद म्हणतो ती आहे. बरोबर असून 73व्या घटना दुरुस्तीने तिला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. आपण काय केलं की एक त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, जसं की 73वी घटना दुरुस्ती, आणि त्याला काय केलं, घटनात्मक दर्जा त्याला देण्यात आलेला, हे इंट्रोमध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. या व्यवस्थेमुळे लोकशाही थेट ग्राम पातळीवर पोहोचते. सिंपल आपण इंट्रोडक्शन केलेलं आहे. हिस्ट्री म्हणजे हिस्टॉरिकल कंटेक्स्ट बेस्ड आपण काय केलेलं आहे, इंट्रोडक्शन या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर आपण पाहूया की पंचायत राज व्यवस्थेचं महत्त्व काय आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं की लेवल अप्रोचला तुम्ही जाऊन काय करा, विचार करा. पंचायत कोणासाठी बनवलेली आहे, लोकांसाठी. मग लोकांसाठी याचं महत्त्व काय आहे हे मेन्शन करा. अगेन कोणी बनवली, शासनाने. मग शासनाला पंचायत राज व्यवस्थेचं काय महत्त्व आहे हे या ठिकाणी तुम्ही जर का मेन्शन केलात तर तुम्हाला बरेच पॉईंट सुचतील. ओके, तर पहा लोकांसाठी काय महत्त्व आहे. तर पहिलं महत्त्व की नवनेतृत्वकर्त्यांचा विकास होतो. आपण पाहतो बघा की अनेक युवक लोक काय बनत आहेत, की ग्रामपंचायत सदस्य बनत आहेत, कोण सरपंच बनत आहेत. ओके, यामुळे काय होतं की राजकारणामध्ये प्रवेश करण्याचा एक प्रवेशद्वार म्हणून आपण पंचायतकडे पाहतो. लक्षात येते. अन्यथा काय झालं असतं बघा की एक तर आपल्याकडे काय स्कोप होता की राज्य विधिमंडळामध्ये त्यांना प्रवेश घ्यावा लागला असता किंवा केंद्रीय पातळीवर संसदेमध्ये जावं लागलं असतं, जे की आपण पाहतो की थोडासा एक कठीण मार्ग आहे. ओके, या उलट बघा पंचायतीमुळे काय झालं की अनेक नवनवीन युवकांना, युवक युवतींना राजकारणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्याच्या संधी मिळू लागल्या. ओके, त्यांच्यामध्ये राजकीय जाणीव वाढू लागली. ओके, याला आपण म्हणतो पॉलिटिकल अवेअरनेस. ठीक आहे. ओके, दुसरं बघा, आपण पंचायत सिस्टममध्ये आरक्षणाची तरतूद पाहतो की SC STना आरक्षण आहे, वुमनना आरक्षण आहे. या आरक्षणामुळे दुर्बल घटकांना सामाजिक गतिशीलतेच्या संधी मिळतात. ओके, सामाजिक गतिशीलतेला आपण इंग्रजीमध्ये सोशल मोबिलिटी असे म्हणतो. ओके, म्हणजे थोडक्यात काय की त्यांना प्रगती करण्याच्या संधी मिळतात. ओके, तिसरा बघा, निर्णय प्रक्रियेमध्ये लोकांचा सहभाग वाढतो. जसं की आपण पाहतो बघा की पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपातळीवर ग्रामसभेला खूप महत्त्व आहे.
ओके. जर का ग्रामसभा असेल तर एखाद्या ऑटो रिक्षाच्या माध्यमातून किंवा कोणत्या एखाद्या माध्यमातून गावभर काय केलं जाते की म्हणजे कळवलं जातं की ग्रामसभा आहे, तुम्ही सर्वांनी हजर व्हा, तुमचे मुद्दे मांडा. ओके. या सर्व गोष्टी आपण रिलेट करतो बघा. यामुळे काय झालं बघा की पंचायत राज व्यवस्थेमुळे निर्णय प्रक्रियेमध्ये लोकांना म्हणजे लोकांचा सहभाग वाढला. ओके. हा मुद्दा लिहू शकतो. चौथा मुद्दा जो की महत्त्वाचा आहे की स्थानिक समस्या जसे की बघा पाणीपुरवठा असेल, स्वच्छता असेल, यांना द्रुतगतीने सोडवल्या जातात. ओके. अन्यथा काय होतंय बघा की एखादे हायर ऑथॉरिटी असेल किंवा हायर हायरार्की किंवा हायर ऑथॉरिटी असेल समजा, तर त्याला ग्राउंड लेवलला काय चाललंय हे माहीतच नसते. ओके. मग अशा लोकांकडे जेव्हा आपण आपल्या समस्या घेऊन जातो तर त्यांना जमीन लेवलला काय चाललंय हे त्यांना माहीत नसल्यामुळं आपल्या समस्या लवकर सुटत नाहीत. ओके. या उलट आता पंचायत व्यवस्थेमुळे काय झालं बघा की स्थानिक समस्या ओके जसे की पाणीपुरवठा आहे, स्वच्छतेच्या काही समस्या असतील तर त्या द्रुतगतीने म्हणजे जलदतेने स्थानिक पातळीवरच सोडवल्या जातात. बघा यासारख्या आपण जर का विचार केला तर या ठिकाणी आपल्याला 4 पॉईंट जनरेट करता आलेले आहेत. ओके. आता आपण शासनाला फायदा काय काय होतो हे पाहूया. बघा शासनाला फायदा काय होतो, पहिलं तर धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होते. ठीक आहे. दुसरा फायदा काय आहे की थेट लोकांशी संपर्कित असल्याने त्वरित अभिप्राय आधारित सुधारणा, याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण फीडबॅक बेस्ड इम्प्रूव्हमेंट. ओके. फीडबॅक बेस्ड इम्प्रूव्हमेंट घडवता येतात. ओके. बरोबर आहे की नाही बघा की जर का लोकांना काही तक्रारी वगैरे नोंदवायच्या असतील, एखाद्या योजनेबाबत काहीतरी अभिप्राय द्यायचा असेल, फीडबॅक द्यायचा असेल, ओके, तर ते थेट काय करू शकतात की ग्रामपंचायतीमध्ये, पंचायत समितीमध्ये जाऊ शकतात. ओके. आणि तिथे आपला अभिप्राय नोंदवू शकतात. आणि अशा वेळेनं त्या अभिप्राय आधारित सुधारणा देखील आपल्याला काय करता येतात, घडवता येऊ शकतात. ठीक आहे. तिसरा मुद्दा, स्थानिक देखरेखीमुळे भ्रष्टाचार देखील कमी होतो. चौथा मुद्दा आपण काय लिहू शकतो बघा जो की महत्त्वाचा आहे, केंद्र तसेच राज्य सरकार राष्ट्र किंवा राज्यहिताच्या इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर जसे की बघा विदेशी व्यवहार, याला आपण म्हणतो फॉरेन अफेअर्स, त्यानंतर स्थूल अर्थव्यवस्था इकॉनॉमी आणि सिक्युरिटी सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करू शकते. लक्षात येते. म्हणजे ओव्हरऑल बघा की तुलनेनं मी म्हणतोय हां, म्हणजे एखादी कोणताही विषय असा कमी महत्त्वाचा नाही आहे, पण तुलनेनं जे कमी महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ओके, तर ते विषय जर का आपण ग्रामपंचायतीकडे किंवा पंचायतकडे जर का आपण ट्रान्सफर केले तर जे अति महत्त्वाचे मुद्दे आहेत जसे की बघा हे या ठिकाणी मेन्शन केलेलं फॉरेन अफेअर्स, इकॉनॉमी, सिक्युरिटी यांसारख्या अति महत्त्वाच्या मुद्द्यांवर सेंटर आणि स्टेट गव्हर्नमेंटला जास्त लक्ष केंद्रित करता येईल. ओके. हा फायदा गव्हर्नमेंटसाठी आहे. त्यानंतर अजून काय फायदा आहे बघा की पंचायतीमुळे भविष्यासाठी भारताला देखील बघा की वेगवेगळे राजकीय नेतृत्वकर्ते मिळतील. लक्षात येते. असे पॉईंट्स आपण या ठिकाणी काय करू शकतो, जनरेट करू शकतो. ठीक आहे. या प्रश्नाची दुसरी डिमांड आपण पाहूया ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की ज्यामध्ये आपल्याला काय विचारले की पंचायत समोर वित्तीय समस्या काय काय आहेत. ओके. आणि या वित्तीय समस्या लिहित असताना जर का बघा तुम्ही स्ट्रक्चरली नाही विचार केलात ना, मी तुम्हाला लिटरली सांगतो तुम्ही यातले बरेच पॉईंट मिस करू शकता. ओके. या उलट बघा की एक स्ट्रक्चरली जर का विचार केला ना, एक्झामिनर देखील काय बघणार बघा की ओके पंचायत समोरील वित्तीय समस्या लिहिलेल्या आहेत, पहिले हेडिंग बनवले, त्याला असं तुम्ही काय करा की म्हणजे या वेळेने प्रेझेंटेशन देखील करा की पंचायत स्तरावरील वित्तीय समस्या लिहिल्यात, शासन स्तरावरील वित्तीय समस्या लिहिल्यात, म्हणजे पहिल्या नजरमध्येच त्याला हे कळून जाईल की हा विद्यार्थी म्हणजे याला व्यवस्थित स्ट्रक्चरली ॲन्सर लिहिता येते. ओके. पाहूया आपण की या ठिकाणी देखील काय मुद्दे मेन्शन केलेले आहेत. ओके. मी तुम्हाला लेवल अप्रोच म्हणजे स्टार्ट टू एंड अप्रोच ऑलरेडी प्रश्नाच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. ओके. परत या ठिकाणी मी ते डिस्कस करत नाही. पंचायत स्तरावरील वित्तीय समस्या काय काय आहेत बघा की त्यांना उत्पन्नाचे मर्यादित स्रोत आहेत. जसे की बघा पंचायत राज मंत्रालयानुसार पंचायतीचे स्वतःचे उत्पन्न फक्त 5 ते 10% आहे आणि उर्वरित 90 ते 95% उत्पन्नासाठी त्यांना एकतर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटवर अवलंबून राहावं लागते. हा मुद्दा तुम्ही मेन्शन करू शकता. दुसरा बघा जो की एकदम रिलेट करण्यासारखा आहे, आपण देखील म्हणजे या पद्धतीचा वापर केलेला आहे बघा की आपण काय करतो, ओळख किंवा वशिलेबाजी यामुळे मालमत्ता कर, पाणीपट्टी इत्यादी भरण्यामध्ये आपण काय करतो, दिरंगाई करतो. ओके. त्यामुळे त्यांची व्यवस्थित वसुली होत नाही. ओके. जर का व्यवस्थित वसुली नाही झाली तर मग पंचायतीकडे वित्त म्हणजे पैसे कसे जमा होतील, हा मुद्दा तुम्ही लिहू शकता. तिसरा मुद्दा बघा की जिथं जिथं वित्तीय समस्या आली, ओके, वित्त म्हटलं भ्रष्टाचार मेन्शन करणं गरजेचं आहे. भ्रष्टाचार होतो, निधीचा गैरवापर होतो. ओके. या तर झाल्या
पंचायत स्तरावरील वित्तीय समस्या. आता आपण पाहूया शासन स्तरावरील वित्तीय समस्या, कारण की स्टार्टर टू एंड अप्रोचमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं बघा, कोणाच्या वित्तीय समस्या लिहायच्या आहेत? पंचायतीच्या. मग पंचायतीला वित्त कोण देते? गव्हर्नमेंटला शिफारस कोण करते? फायनान्स कमिशन. मग या सर्व बाबींचा विचार तुम्ही या ठिकाणी केलात तर तुमचं आन्सर हे मल्टी डायमेन्शनल बहुआयामी बनेल. ओके, याला आपण गव्हर्नमेंट आणि फायनान्स कमिशनला एकच पॉईंट मेन्शन केलेला, म्हणजे एकाच हेडिंग अंतर्गत त्यांना लिहिले आपण की शासन स्तरावरील वित्तीय समस्या. मग बघा, पंचायतीचे उत्पन्न मुख्यतः केंद्र व राज्यांच्या अनुदानावर अवलंबून असते. हा तुम्ही मुद्दा लिहू शकता. निधी वितरणामध्ये विलंब होतो. एक मुद्दा बघा रिलेट करण्यासारखा आहे की प्रधानमंत्री आवास योजना. ओके, ही योजना खूप चांगली आहे, पण बघा जेव्हा तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करता आणि तुम्ही वारंवार ग्रामपंचायत पंचायत समितीचे म्हणजे त्या कार्यालयाचे फेरे मारता, अधिकाऱ्यांना भेटता, तुम्ही त्यांना विचारता की आमची फाईल कुठपर्यंत आलेली आहे, उत्तर आपल्याला एकच मिळतं, वरून निधी आलेला नाही आहे. मग आता समजा वरून जर का निधीच येत नसेल तर मग पंचायत खर्च कसं करेल? लक्षात येते? हा तुम्ही पॉईंट या ठिकाणी लिहू शकता. तिसरा मुद्दा बघा की अट आधारित मदत निधी, जसे की बघा मनरेगा आहे, स्वच्छ भारत अभियानातील निधी आहे. हा जो निधी आहे ना, तर तो काय केला जातो? इतर स्थानिक गरजांसाठी वापरताच येत नाही. मग जर का बघा एखाद्या पंचायतीमध्ये जर का त्यांना एखाद्या विशेष बाबीसाठी खर्च करायचा असेल तर मग त्यांना तो खर्च कसा करता येईल? ओके, जर का अशा अट आधारित मदत निधी पुरवली की मनरेगाचा खर्च आहे तर तो मनरेगासाठीच करावा. ओके, स्वच्छ भारत अभियानातील खर्च आहे तर तो स्वच्छतेसाठीच वापरावा. तर मग इतर एखाद्या पंचायतीमध्ये समजा प्रायोरिटीवर एखाद्या म्हणजे रोगराईचा दुष्प्रभाव टाळणे ही त्यांची प्रायोरिटी असेल, मग त्यासाठी त्यांना खर्चच मिळणार नाही. ओके, निधी मिळणार नाही. ओके, ही समस्या आहे. त्यानंतर बघा चौथी समस्या काय आहे की अरुणाचल प्रदेशसारख्या काही राज्यांमध्ये अजून देखील राज्य वित्त आयोगाची स्थापनाच करण्यात आलेली नाही. आपण बघा स्ट्रक्चर पाहिलेलं, पंचायतीला निधी गव्हर्नमेंट देणार आहे, गव्हर्नमेंटला शिफारस फायनान्स कमिशन करणार आहे, बरोबर. मग जर का मला सांगा फायनान्स कमिशनच गठीत केलेलं नसेल, ओके, फायनान्स कमिशनच गठीत केलेलं नसेल तर मग पुढची प्रोसेस कशी फॉलो होईल? ओके, हा तुम्ही पॉईंट लिहू शकता. त्यानंतर पाचवा मुद्दा काय की राज्य वित्त आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत तर त्या काय आहेत? बंधनकारक नाहीत. जसं की मी तुम्हाला एक रिसेंटचं चांगलं एक्झाम्पल सांगतो. 15th फायनान्स कमिशनने शिफारस केलेली, काय शिफारस होते बघा त्यांची की सेंटरने 4.36 लाख कोटी रुपये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी द्यावेत, पण गव्हर्नमेंटने ही शिफारस ॲक्सेप्टच केली नाही. याचं कारण काय माहिती आहे? याचं कारणच असं आहे की या ज्या शिफारशी असतात ना तर त्या बंधनकारक नसतात, बाइंडिंग नसतात. ओके, त्यामुळे त्यांच्या शिफारशींकडं म्हणजे असं विशेष लक्ष दिलं जात नाही. या समस्या तुम्ही मेन्शन करू शकता. लक्षात येतं? ओके, आता आपला लास्टचा मुद्दा काय होता बघा की या ज्या समस्या आहेत पंचायतीच्या वित्तीय समस्या आपण कशा पद्धतीनं सोडवू शकतो. तर मी त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या लेवलला जाऊन विचार करा असं सांगितलेलं. मग त्यातली पहिली लेवल काय होती बघा, एकतर तुम्ही काय करू शकता की स्वतः पंचायत त्यांचे वित्त वाढवण्यासाठी काय करू शकते या लेवलला विचार करा. सेकंड, यासाठी गव्हर्नमेंट काय करू शकते या लेवलला विचार करा. थर्ड, यासाठी नागरिक काय करू शकतात या लेवलला विचार करा. आणि चौथा, एखादी कंपनी किंवा NGO काय करू शकते या लेवलला जाऊन काय करा? विचार करा. जसे की बघा पंचायत स्वतः काय करू शकते, पंचायत काय करू शकते. एक रिसेंटली मी तुम्हाला चांगला एक्झाम्पल सांगतो की UPमधील आय थिंक गाझियाबाद ही एक महानगरपालिका आहे. तर त्यांनी काय केलेलं की ग्रीन बॉन्ड जारी करून काय केलेले, मार्केटमधून पैशांचं संकलन केलेलं. ओके, मग या ठिकाणी तुम्ही लिहू शकता की गाझियाबाद या महानगरपालिकेचा आदर्श घेत पंचायतीने देखील अशा पद्धतीचे बॉन्ड जारी करून वित्त संकलन करावे. लिहू शकता, ठीक आहे. ही पंचायत असं करू शकते. त्यानंतर पंचायत अजून काय करू शकते बघा की ग्रामपर्यटन स्टार्ट करू शकते. लक्षात येते? ग्रामपर्यटन. त्यानंतर बघा की पंचायतीचे मालकीचे काही हॉल वगैरे असतात. ओके, हे जे हॉल असतील किंवा काही दुकानगाळे वगैरे असतात, ह्या भाड्याने देऊन काय करू शकता, यातून निधी गोळा करू शकते. ओके, हे तर झाले पंचायत लेवलला. गव्हर्नमेंट काय करू शकते बघा,
गव्हर्नमेंटमध्ये आपण या ज्या गव्हर्नमेंट लेवलच्या ज्या समस्या लिहिल्यात ना, तर यालाच आपल्याला सॉल्युशन लिहायचं आहे. म्हणजे यामध्ये आपण काय करू शकतो की कर संकलनामध्ये पंचायतीला म्हणजे पंचायतीची स्वायत्तता वाढवणे, ओके, हा मुद्दा लिहू शकतो गव्हर्नमेंट लेवलला. ठीक आहे. ज्या राज्यामध्ये फायनान्स कमिशन अजून गठीत केलेलं नाही आहे तर त्या ठिकाणी फायनान्स कमिशन गठीत करणे, हा पॉईंट आपण लिहू शकतो. ठीक आहे. निधी वितरणातील विलंब दूर करणे, हा मुद्दा लिहू शकतो. ओके. आता बघा नागरिकांच्या लेवलला काय, तर नागरिकांनी जे काय मालमत्ता कर असेल, ओके, त्यानंतर पाणीपट्टी असेल, यांसारख्या ज्या बाबी आहेत तर त्या वेळेवर भरून पंचायतीला सहकार्य करणं गरजेचं आहे. कंपन्यांच्या लेवलला काय करू शकतो बघा, जसे की एक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाची एक कन्सेप्ट आहे. आता हे काय आहे हे मी या ठिकाणी सांगत नाही, कारण यामुळं व्हिडिओ लांबलचक होऊ शकतो. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जस्ट बघा की आपल्याला इथिक्समध्ये हा एक पॉईंट आहे, त्यामध्ये देखील आपण पाहतो. सिम्पली यामध्ये काय केलं जाते, कंपन्या काय करतात की त्यांच्या प्रॉफिटमधील काही म्हणजे प्रॉफिट या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून काय करतात, खर्च करतात. मग यामध्ये तुम्ही एक एक्झाम्पल लिहू शकता की पुंसारी ग्रामपंचायत आहे गुजरातमध्ये. या ग्रामपंचायतीनं काय केलेलं की एका कंपनीसोबत करार करून त्या कंपनीचे जे म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत ती कंपनी जी खर्च करते ना, तर ते खर्च आपल्या गावामध्ये सौर पॅनल बसवण्यामध्ये तो खर्च केलेले. म्हणजे लक्षात येते की CSR हा देखील तुम्ही पॉईंट लिहू शकता. म्हणजे सिम्पली आपण काय केलं बघा या ठिकाणी की पंचायत लेवलला म्हणजे लेवल अप्रोच आपण या ठिकाणी काय केलेला आहे, वापरलेला आहे. आय होप की तुम्हाला समजलं असेल. तर बघा मित्रांनो, जर का तुम्ही या वेनं विचार केलात ना तर कितीतरी पॉईंट आपले जनरेट होतात. जसं की बघा महत्त्वच लिहित असताना आपण या ठिकाणी 4 आणि पुढच्या स्लाईडवरील आय थिंक हे देखील 4 आहेत. ओके, म्हणजे 8 पॉईंट आपण पहिली डिमांड ॲड्रेस करण्यासाठी 8 पॉईंट लिहिलेत. ठीक आहे. दुसरी डिमांड ॲड्रेस करण्यासाठी बघा आपण जवळपास या ठिकाणचे 3 आणि या ठिकाणचे 4 म्हणजे 7 पॉईंट लिहिलेत. ओके, म्हणजे मागच्या स्लाईडवरील आय थिंक 8 आणि हे 7 म्हणजे या ठिकाणी 15 पॉईंट झालेत आपले. त्यानंतर आपण ते निधी कसा वाढवू शकतात यासाठी आपण 4 लेवलला जाऊन विचार केलो. त्यातील आपण प्रत्येकी एक पॉईंट आपण घेऊया. म्हणजे असं जवळपास तुम्ही 19 ते 20 पॉईंट जनरेट करू शकता. लक्षात येते. असं या पद्धतीनं स्ट्रक्चरली जर का विचार करायला तुम्ही शिकलात ना तर नक्कीच बघा एक्झाममध्ये तुम्हाला खूप जास्त याचा फायदा होणार आहे. तर यासाठी मित्रांनो बघा की आपण एक ॲडव्हान्स आन्सर रायटिंग कोर्स लॉन्च करत आहे. की या कोर्समध्ये तुम्हाला काय मिळेल बघा की अशाच पद्धतीनं मी जे तुम्हाला ॲप्रोचेस शिकवलेले आहेत ना, तर त्या ॲप्रोचेसचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल की या ॲप्रोचेसचा वापर कसा करावा. आपण काय करणार आहे बघा की UPSCचे PYQ घेऊन, ओके, UPSCचे PYQ घेऊन आर्ट अँड कल्चर ते इथिक्सच्या केस स्टडीपर्यंत म्हणजे संपूर्ण GS आपण या ठिकाणी संपूर्ण GSची ॲन्सर रायटिंगची तयारी या ठिकाणी मी तुमची करावून घेणार आहे. यामध्ये बघा असे अनेक पॉईंट असतात जे की आपल्याला माहीत नसतात. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की UPSCमध्ये प्रश्न विचारलेला की भारतीय प्रेसिडेंट आणि फ्रान्सचे प्रेसिडेंट यांच्या प्रेसिडेंट निवडीची जी पद्धत आहे तर ती आपल्याला मेन्शन करायची होती. त्यातले चॅलेंजेस आपल्याला मेन्शन करायचे होते. आता बघा आपल्याला भारतीय प्रेसिडेंटची निवड पद्धत तर माहीत आहे, पण फ्रान्सच्या प्रेसिडेंटची निवड पद्धत माहीत नाही. मग असे जे माहीत नसणारे प्रश्न आहेत तर ते कसे सोडवायचे हे देखील मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. बघा MPSCचं पहिलं वर्ष आहे म्हणून तुम्ही त्याला हलक्यात घेऊ नका. MPSC असं तर नाही होणार की तुम्हाला 20च्या 20 प्रश्न शॉर्ट नोट लिहा म्हणून देईल. लक्षात येते. असं तर होणार नाही आहे, कारण की MPSCला देखील स्वतःचा काहीतरी स्टेटस जो आहे तर तो मेंटेन करायचा आहे. ओके, तर असे जे प्रश्न आहेत अनेक बघा एक UPSCनं एक वेळ प्रश्न विचारलेला की मलय पेनिन्सुला कशा पद्धतीनं स्वतंत्र झाला. आता बघा अनेकांना हेच माहीत नव्हतं त्यावेळी की मलय पेनिन्सुला आहे कुठे. पण तरी देखील बघा हा प्रश्न सोडवण्यासाठी देखील एक सिम्पल टेक्निक आहे. ठीक आहे. या ज्या म्हणजे माहीत नसणारे प्रश्न आहेत हे देखील कसे सोडवायचे हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. ठीक आहे. याच्यासोबतच बघा की इंट्रोडक्शन आहे ती कशी लिहायची, मेन बॉडीमध्ये जे अप्रोचेस आहेत त्यांचं इंटरमिक्सिंग कसं करायचं, त्यानंतर कन्क्लुजन कशा पद्धतीने लिहावं, या सर्व बाबी मी त्या ठिकाणी तुम्हाला टीच करणार आहे. इवन बघा अजून त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल बघा की तुम्ही टॉपर्सच्या ॲन्सर कॉपीमधून बरेच इन्साईट्स म्हणजे त्यांनी कशा पद्धतीने ॲन्सर रायटिंग केलेले आहे हे मी तुम्हाला त्या ठिकाणी काय करणार आहे की त्यांच्या कॉपीजमधून मी तुम्हाला टीच करणार आहे. तर तुम्हाला असा एक प्रश्न पडेल की सर व्हाय
तुम्ही मला का चूज करावं? तर बघा मी तुम्हाला सांगतो, की बघा दुसऱ्यावर चिखलफेक करून मी माझा कोर्स सेल करणे हे मला म्हणजे मला पटत नाही. ठीक आहे. मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल हे बघा, की तुम्ही क्रेडिबिलिटी काय आहे, तुम्ही हा कोर्स का परचेस करावा हे मी तुम्हाला सांगतो, की बघा हा कोर्स याची फी तर बघा फक्त ₹999 आहे. ओके. आणि हा कोर्स तुम्ही का परचेस करावा बघा, जर का तुम्हाला या कोर्स परचेस केल्यानंतर 5 दिवसामध्ये असं वाटलं, की सर तुम्ही जे काय घेतलेलं आहात, तर ते काय मला म्हणजे समजत नाही. तुम्ही डेमो लेक्चरमध्ये तर खूप बड्या मारल्यात. पण ॲक्च्युअलमध्ये तर तुमच्या कोर्समध्ये असं काहीच होत नाही. जर का तुम्हाला असं वाटलं कोर्स परचेस केल्यानंतर 5 दिवसामध्ये, तर मी तुम्हाला 100% फी तुम्हाला रिफंड देईन. वाटलं सर तुम्ही बघा स्क्रीन रेकॉर्डिंग देखील करू शकता, की यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर मी पब्लिकली सांगत आहे, की तुम्हाला मी रिफंड देतो. ओके. यावरून तुम्ही क्वालिटीचा अंदाज लावू शकता. आत्तापर्यंत अनेक लोकांनीही हा जो कोर्स आहे तर तो परचेस केलेला आहे. अजून देखील एकाने देखील बघा आजपर्यंत रिफंड मागितलेला नाही आहे. यावरून देखील तुम्ही कोर्सच्या क्वालिटीचा अंदाज लावू शकता. ओके. याची फी बघा फक्त ₹999 आहे. ओके. तुम्हाला करायचं काय आहे बघा, की प्लेस्टोरवर जाऊन मंजिल ICS हे ॲप डाउनलोड करा. ओके. प्लेस्टोरवर जाऊन देखील करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्स ॲन्सर रायटिंग कोर्स दिसेल. ओके. त्यावरून जाऊन तुम्ही काय करा, की हा कोर्स परचेस करा. ओके. आणि या संदर्भात बघा जर का तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला या नंबरवर 9604935285 या नंबरवर मेसेज करून तुम्ही मला विचारू शकता. ओके. जर का बोलायचं देखील असेल, की नाही सर आम्हाला कोर्स परचेस करण्याआधी तुमच्यासोबत बोलायचं आहे. ओके. तसं देखील असेल तर तुम्ही मला तसं मेसेज करा, मी तुम्हाला वेळ देईन. ठीक आहे. ओके. ठीक आहे. तर चला भेटूया आपण आपल्या ॲडव्हान्स ॲन्सर रायटिंग कोर्समध्ये. थँक्यू. अजून एक गोष्ट सांगायची राहिली, की याची फी जी आहे ना तर ती ॲक्च्युली ₹1499 आहे. लॉन्च ऑफर म्हणून आपण काय केलेलं आहे, की ₹999 फी ठेवलेली आहे. यामध्ये संपूर्ण ॲन्सर रायटिंगची मी तयारी तुमची करून घेणार आहे. तर बघा हा तुमचा एक्सपेन्स नाही आहे, हा तुमचा खर्च नाही आहे, तर ही तुमची काय आहे इन्व्हेस्टमेंट आहे. जर बघा तुम्ही तुमच्या अटेम्प्टबाबत सिरियस असाल, ओके, तर खूप जास्त विचार करू नका, आजच एनरोल करा. मी देखील तुम्हाला गॅरंटी दिलेली आहे रिफंडबाबत. तर जास्त विचार न करता आजच तुम्ही काय करा, आपल्या कोर्ससाठी एनरोल करा. बघा चुकीच्या वेळेनं प्रॅक्टिस करत बसू नका, कारण आजची चुकीची प्रॅक्टिस उद्याची सवय बनू शकते. आणि तुम्हाला माहितीच आहे की एखादी जर का गोष्ट तुमची सवय बनली तर ती सवय बदलायला खूप वेळ लागतो. ओके. ही गोष्ट ॲन्सर रायटिंग देखील तंतोतंत लागू पडते. राईट डायरेक्शनमध्ये ॲन्सर रायटिंग शिकायचं असेल तर आजच आपल्या कोर्ससाठी एनरोल करा. थँक्यू. भेटूया आपला ॲडव्हान्स ॲन्सर रायटिंग कोर्समध्ये.